बीएमसीच्या विद्यार्थ्यांच्या सहलीवरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। आरएसएस संबंधित कॅम्पसमध्ये मनपा विद्यार्थ्यांची सहल गेली। सहलीसाठी बीएमसी 2.46 कोटींचा खर्च करणार आहे। आरएसएसशी संबंधित कॅम्पसमधून महापालिका शाळेतील 30,714 विद्यार्थ्यांची पर्यावरण सहल काढण्यात आली आणि उत्तनच्या केशवसृष्टीत विद्यार्थ्यांना नेण्याचा बीएमसीचा निर्णय। सहलीसाठी महापालिका तब्बल 2.46 कोटी रुपये खर्च करणार आहे। प्रति विद्यार्थी सुमारे 802 रुपये खर्चाचा अंदाज आहे। पर्यावरण शिक्षण आणि प्रशिक्षणाच्या नावाखाली एक दिवसीय सहलीचं आयोजन करण्यात आलंय। केशवसृष्टीची निवड ही सध्या राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आहे, त्यामुळे याबाबतच्या नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। विद्यार्थ्यांच्या सहलीवरून आता नवा वाद निर्माण झाला। विद्यार्थ्याच्या सहलीवरून आता वादाची शक्यता आहे। उत्तनच्या केशवसृष्टीत विद्यार्थ्यांना सहलीला घेऊन जाणार, मात्र त्या संदर्भात आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। आरएसएस संबंधित कॅम्पसमध्ये मनपा विद्यार्थ्यांची ही सहल निघणार आहे। सहलीसाठी बीएमसी तब्बल 2.46 कोटींचा खर्च करणार आहे। आरएसएसशी संबंधित कॅम्पसमध्ये महापालिका शाळेतील 30,714 विद्यार्थ्यांची ही पर्यावरण सहल असणार आहे। उत्तनच्या केशवसृष्टीमध्ये विद्यार्थ्यांना नेण्याचा बीएमसीचा निर्णय। तर सहलीसाठी महापालिका तब्बल 2.46 कोटी रुपये खर्च करणार आहे। प्रति विद्यार्थी सुमारे 802 रुपये खर्चाचा हा अंदाज आहे। पर्यावरण शिक्षण आणि प्रशिक्षणाच्या नावाखाली या एक दिवसीय सहलीचं आयोजन करण्यात आलं आहे। तर केशवसृष्टीची निवड राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आहे, त्यामुळे आता या सहलीवरून सुद्धा नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। पर्यावरण शिक्षण आणि प्रशिक्षणाच्या नावाखाली ही सहल या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपल्या प्रतिनिधी स्नेहा जाधव आपल्यासोबत फोन लाईनद्वारे जोडल्यात। स्नेहा, आपण पाहतोय सहलीसाठी बीएमसी तब्बल 2.46 कोटींचा खर्च करणार आहे। विशेषतः वादाचं मुख्य कारण जे काय असू शकतं की या सहलीमध्ये जे ठिकाण निवडण्यात आलेलं आहे ते आरएसएस संबंधित कॅम्पस आहे आणि त्यामुळे आता हा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। या वादाबाबतची काय सविस्तर माहिती आहे? काही तांत्रिक अडचणीमुळे स्नेहाशी आपला संपर्क होत नाही, मात्र विद्यार्थ्यांच्या सहलीवरून आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली। याबाबतच्या नेमक्या काय घडामोडी आज घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। आरएसएस संबंधित कॅम्पसमध्ये मनपा विद्यार्थ्यांची सहल या संदर्भात ताजा अपडेट देण्यासाठी आपल्या प्रतिनिधी स्नेहा जाधव आपल्यासोबत जोडले। स्नेहा, आपण पाहतोय सहलीसाठी बीएमसी तब्बल 2.46 कोटींचा खर्च करण्यात येणार आहे। वादाचं मुख्य कारण म्हणजे विद्यार्थ्याच्या सहलीसाठी जे ठिकाण निवडण्यात आलंय ते केशवसृष्टी जे आरएसएसशी संबंधित आहे त्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांची सहल होणार आहे। या वादाची नेमकी कारण काय अधिकची माहिती आहे या सहलीबाबतची? अगदीच शरण, आपण पाहतोय की महानगरपालिकेकडून विद्यार्थ्यांची सहल नेण्यात येणार आहे, ती आता वादाच्या भोवऱ्यात सापडलेली आहे। त्यासाठी जो खर्च करण्यात येणार आहे तो 2.46 कोटींचा खर्च आहे। आणि विशेष म्हणजे ही सहल आहे ती आरएसएसच्या संबंधित कॅम्पसमध्ये नेण्यात येणार आहे। एकूण या सहलीसाठी जर आपण पाहिलं तर 30,714 विद्यार्थी असणार आहेत आणि प्रत्येकी या विद्यार्थ्यांसाठीचा जो खर्च आहे तो प्रत्येकी खर्च 802 रुपयाप्रमाणे त्यांनी खर्च पकडले। परंतु जी खर्चाची रक्कम आहे ती देखील बरीच मोठी आहे। तसंच ज्या ठिकाणी या सहल नेली जाणार आहे ते देखील ठिकाण जर पाहिलं तर आरएसएसशी संबंधित कॅम्पस आहे। केशवसृष्टीची निवड या सहलीसाठी करण्यात आलेली आहे आणि त्यामुळेच राजकीय वर्तुळात या सहलीबाबतची आपण चर्चा होताना पाहायला मिळते। खरं तर यामध्ये जर पाहिलं तर त्या कॅम्पसमध्ये नेऊन पर्यावरण, सेंद्रिय शेती असेल, गोपालन असेल, मधमाशी पालन असेल, औषधी वनस्पती आणि कचरा व्यवस्थापनाशी संबंधित उपक्रम राबवले जाणार आहेत। तसंच जर पाहिलं तर बायोगॅस, गांडूळ खत, पेपर आणि प्लास्टिक रिसायकलिंग इत्यादी गोष्टींचे धडे विद्यार्थ्यांना दिले जाणार आहेत आणि त्या अनुषंगाने सहल आम्ही नेत आहोत असं सांगण्यात येते। परंतु ह्या सहलीचं ठिकाण आणि होणारा खर्च हे वादाच्या भोवऱ्यात आहे, त्याची संपूर्ण राजकीय वर्तुळात चर्चा रंगताना पाहायला मिळते। चरण, नक्कीच स्नेहा, आगामी काळात या संदर्भात नेमक्या काय घडामोडी घडतात, या वादाला नेमकं कुठलं वळण लागतं हे सुद्धा पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे। खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।